राज्य महोत्सव म्हणून उत्सव म्हणून सुद्धा घोषित केलेला आहे. त्यासहित जबाबदारी वाढली आहे, कारण पर्यावरणपूरक गणपती मूर्त्या असतील, आरास असेल, या सगळ्या गोष्टींकडे अधिकाधिक प्राधान्य देण्याची सुद्धा गरज ही निश्चितपणाने आपल्या सगळ्यांनाच आहे. पण आज सामच्या कार्यालयामध्ये येऊन इथे दर्शन घेऊन मनापासून आनंद झाला, बाप्पाकडे आभार मानले आणि आपण सगळेच भक्त म्हणून त्याची सेवा करत असतो, ती त्यांनी खरं तर गोड मानून आपल्या सगळ्यांवर आशीर्वाद ठेवावा अशीच प्रार्थना केली. नक्कीच. आता सध्याच्या घडीला अनेक लाडक्या बहिणी तुम्हाला बघत असतील, त्यांच्या मनातला एक प्रश्न विचारते. ऑगस्टचा हप्ता कधी येणार आहे? लवकरच ऑगस्टचा हप्ता सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये वितरित होईल आणि लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीनं यशस्वीरित्या चालू ठेवण्याचा महायुतीचा सरकारचा संकल्प आहे आणि तो कुठेही खंडित होऊन देण्याचं उद्दिष्ट हे शासनाचं नाही. त्याच्यामुळे तुमच्या माध्यमातून लाडक्या बहिणींना मला आश्वासित करायचंय की आपला जो लाडक्या बहिणीचा जो काही लाभ आहे तो अशाच पद्धतीनं नित्यनियमाने आपल्याला सुरू राहणार आहे. नक्कीच. लाडकी बहीण योजना नेहमीच चर्चेचा विषय असते आणि विरोधक नेहमीच वाट बघत असतात कधी बातमी मिळते आणि नेहमी वारंवार काही ना काहीतरी टीका करतच असतात. नुकतंच आपण एक घोषणा केलेली होती, 2100 रुपयांची हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. तर ती वाढ कधी होणार आहे? कारण की अजूनही 1500 रुपयांचाच हप्ता येतोय. नाही, खरं तर आमच्या घोषणापत्र जे महायुतीचं असतं किंवा जाहीरनामा असतो त्याच्यामध्ये 5 वर्षाच्या कालावधीचा आमचा जो जाहीरनामा आहे तो निवडणुकीच्या कालावधीमध्ये घोषित केला जातो आणि त्याच्यामध्ये 2100चं आश्वासन हे महायुतीच्या वतीने दिलं गेलं होतं आणि ते नक्कीच आम्ही योग्य वेळी पूर्ण करणार. सध्या प्राधान्य हे योजना नियमितपणाने लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचवण्यासाठी आहे. ज्या वेळेला योग्य वेळ असेल त्यावेळेला नक्कीच 2100चा लाभ हा लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचवला जाईल. सगळ्या लाडक्या बहिणी याची वाट पाहत असतील नक्कीच. पण जसं टीका होत्या त्याच्यामध्ये एक टीका अशी होती की लाडकी बहीण योजनेचा भार सरकारच्या तिजोरीवर आता पडतोय. हे कितपत खरंय? नाही, खरं तर कुठलीही योजना ज्या वेळेला आपण आणत असतो त्यावेळेला तिचा साधारणपणे सगळाच मागोवा किंवा त्या संदर्भातला एक आढावा घेतला गेलेला असतो. ज्या वेळेला लाडकी बहीण योजना सुद्धा सरकारने आणली त्यावेळेला त्या संदर्भातले सगळे ज्या बाबी आहेत त्याच्यावर विचार करूनच ती योजना आणलेली होती. किती भार येणार आहे, तो कशा पद्धतीनं आपण म्हणजे साधारणपणे त्याचं नियोजन करणार आहोत, या सगळ्या बाबी निश्चित करूनच ही योजना आणली गेलेली आहे. आणि सगळ्यांना म्हणजे आज राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री, ज्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये ही योजना